जमिनीत गुंतवणूक का करावी? स्थिर मालमत्ता आणि कमी जोखीम. जमीन ही स्थिर मालमत्ता आहे, ज्यात शेअर बाजारातील अस्थिरतेसारखी जोखीम नसते. गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा जमीन कमी जोखमीची असते आणि ती दीर्घकाळ सुरक्षित ठेवता येते. मूल्य वृद्धीची अधिक शक्यता. जमिनीची किंमत कालांतराने वाढण्याची शक्यता असते. विशेषतः वाढत्या शहरीकरणामुळे आणि स्थानिक विकासामुळे जमिनीच्या किमतीत वाढ होते. त्यामुळे जमिनीत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येतो. भविष्याचा सुरक्षित आधार. जमिनीत गुंतवणूक केल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षितता साधता येते. वाढत्या विकासामुळे किंवा शासकीय प्रकल्पांमुळे जमिनीची मागणी वाढते, ज्यामुळे भविष्यात चांगला परतावा मिळण्याची खात्री असते. विविध वापराचे पर्याय. जमिनीत गुंतवणूक केल्यास भविष्यात त्यावर घर, व्यावसायिक प्रकल्प किंवा शेत व्यवसायासारखे विविध प्रकल्प राबवता येतात. जमीन कधीही रिक्त राहून न देता त्यावरून भाडे उत्पन्न मिळवणे शक्य असते. वारसा हक्क आणि पिढ्यानुपिढ्याचा फायदा. जमीन ही वारसा म्हणून पिढ्यानपिढ्यांना दिली जाऊ शकते. या गुंतवणुकीचे फायदे अनेक वर्ष मिळू शकतात, ज्यामुळे हा एक दीर्घकालीन फायदा देणारा वारसा ठरतो. मंदीमध्ये कमी प्रभावित. मंदीच्या काळात शेअर बाजार, सोन्याचे दर किंवा इतर मालमत्तांमध्ये अस्थिरता येते. मात्र जमीन मंदीच्या काळात तुलनेनं कमी प्रभावित होते. कर सवलती आणि कर बचत. जमिनीत गुंतवणूक केल्यास विविध कर सवलती आणि फायदे मिळू शकतात. कर सवलतींच्या योजना समजून घेतल्यास दीर्घकालीन कर बचतीसाठी हे एक लाभदायक गुंतवणूक ठरते. निष्कर्ष. जमिनीत गुंतवणूक ही दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक असल्यानं यामध्ये लाभाची शक्यता अधिक असते. जोखीम कमी, विविध उपयोग आणि पिढ्यानुपिढ्याचा फायदा यामुळे जमिनीची गुंतवणूक एक चांगला पर्याय ठरू शकतो. आपल्यालाही जर जमिनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सुयश खानापुरे यांच्या यश डेव्हलपर्सला नक्की संपर्क साधा.